माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा अंके ऐची अक्षरे रसिक केळवी म्हणणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आम्हा गणितन शब्दांची रत्ने शब्दांची स्वस्रे यत्न करू शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन शब्दाची वाटू जनधन लोका मऊ मेनाहुणी आम्ही विष्णुदास नाठाळाच्या माती हानू काठी सांगणारे जगत श्रेष्ठ तुकोबाराय माझ्या शेतकरी वाच्या व्यथा वेदना इंग्लंडच्या साहेबापुढे शेतकरी देशात मांडणारे महात्मा ज्योतिबा फुले शिका संघटित व्हा संघर्ष करा अरे अन्याय करणं पाप आहे त्यामुळे सहन करणं महापाप आहे हा मूलमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची परंपरा संस्कृती आध्यात्मिकता जागतिक धर्म परिषदेमध्ये ठणकावून मांडणारे योद्धा संन्यासी विवेकानंद खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे सांगणारे साने गुरुजी आणि इतिहासाच्या पानापानावरती रयतेच्या मनावरती आणि मातीच्या कणावरती राज्य करणारा अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भारत मातेच्या या आणि अशा असंख्य महान सुपुत्रांना प्रथमतः अभिवादन करतो आणि आपल्या बांबे कोचिंग क्लासेसच्या 1:30 वाजेच्या बॅचला पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी जे तयारी करत आहे मी करतो त्याला मागे पुढे तयारी करत आहे त्या सर्व भावी पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर भांबरे सरांना ऐकायचं होतं म्हणून तुम्हाला परीक्षा बघायला केलाय बरोबर आहे की नाही आता जर बळीचा बकरा आहात की नाही कार्यक्रम संपल्यानंतर आपण ठरवू भाग येईल बांगरे सरांनी आणलंय म्हणजे पोलीस काही उचलून आणलेलं नसेल एवढं तर नक्की मला इथं जे रिपीट असतील त्यांचा पहिल्या ट्रेनिंग मध्ये पहिल्या प्रशिक्षणामध्ये भरतीमध्ये 1-2 मार्कांनी उसरले असतील आपल्या भाषेमध्ये आणि नाट्य मंदिरात येऊन गेले अशांनी मला बघितलं असेल किती झाले असेल तुमच्या नाट्य मंदिरातला कार्यक्रम महाराजाशिवाय होत नाही लग्न लावायला बरोबर या सगळ्या कार्यक्रमांचा अँकर मी असतो परंतु मी फक्त अँकर नाहीये माझे स्वतःचे विषय आहेत मी स्वतः अनेक विषयांवर बोलतो परंतु माझा सगळ्यात महत्वाचा आणि आनंदाचा विषय जो असेल तो स्वामीजी असतो पैसे घेऊन बोलतो कमर्शियल आहे मी आता मगाशी 6-7 महापुरुषांची नावं सांगितली बांबरे सर म्हणजे तुम्हाला त्यातलं इत्तमभूत माहिती कळेल मी काय आता एक लेक्चर घ्यायला आलो नाही आणि तेवढा माझा अधिकार आहे मी किती विषयात एमए सांगून टाकतो म्हणजे काही उगीच नाही मी 7 विषयाचा एमए एमएड पीएचडी माणूस आहे आणि सगळ्या स्पर्धा परीक्षेचे विषय माझे राज्यशास्त्र इतिहास मराठी हिंदी समाजशास्त्र संरक्षण शास्त्र शिक्षणशास्त्र या विषयातला मी मास्टर आहे आणि विद्यापीठातला रँकर आहे तुम्ही मला काय शायनिंग मारतोय त्याचं कारण असं आहे की स्वामी विवेकानंदांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा घेतल्यानंतर एखादा व्यक्ती इथपर्यंत पोहोचू शकतो त्या स्वामीजींचं चरित्र आपण सगळ्या तरुणांपुढे मांडावं कारण स्वामी विवेकानंदांची जयंती कोणता दिवस म्हणून साजरी केली जाते 12 जानेवारी नाही बोललो मी त्यांचा जन्मदिवस झाला काय म्हणून साजरा केली जाते युवक दिवस म्हणून साजरी केली जाते लक्षात घ्या म्हणजे युवकांचे आयडॉल म्हणून स्वामी विवेकानंदांकडे पाहिलं जातं युवकांचे आदर्श म्हणून त्या ठिकाणी स्वामीजींकडे पाहिलं जातं आणि स्वामीजींशिवाय अन्य कोणीही त्या ठिकाणी आपला आदर्श होऊच शकत नाही याच्यावरचा विश्वास माझाही आहे ज्याच्या हातामध्ये स्वामीजींचं चरित्र आलं त्याचं आयुष्य बदललं हा विश्वास माझा आहे आणि म्हणून मी महाविद्यालयात असताना कॉलेज लाईफ मध्ये असताना तेव्हापासून मी आता तर अनेक विषयांवर बोलतो अख्ख्या महाराष्ट्रावर बोलतो पण पहिला विषय जर कोणता हातात घेतला असेल तर तो स्वामी विवेकानंद होता आणि म्हणून इतक्या वर्षांपासून त्या स्वामीजींच्या साधनेतनं मी इथपर्यंत पोहोचतोय
आणि म्हणून तो स्वामीजींचा विषय आपल्याही विद्यार्थ्यांपुढे मांडला जावा ही कळकळीची प्रामाणिक भावना सरांची असली पाहिजे. आणि म्हणून मला त्यातनं सर द्या थोडा अर्धा पाऊण तास, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलोय. मला माहिती आहे भविष्याच्या एका वेधाचा वेध घेण्यासाठी बसलेले विद्यार्थी तरुण मित्र माझ्या समोर आहेत. एक विशिष्ट ध्येय घेऊन आपण आपल्या समोर बसलेलो आहोत. अशा विद्यार्थ्यांच्या समोर मी स्वामीजी मांडतोय. मी धाडसानं प्रश्न करणार आहे, किती जणांनी स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचलंय? असं काही वाचायचं असतं हे माहितीच नाही सर आम्हाला. मी पहिल्यांदा तरुणांपुढे गेलो, मी पहिला तोच प्रश्न करतो. जर कॉलेज लाईफ मध्ये आपल्याकडनं कमीत कमी 50 पुस्तकं जर वाचली गेली नाही तर आपलं गतिरोधक अनेक आहे. तुमच्यापैकी रेग्युलर कॉलेज किती जण करताय आता? BA ला आहेत, MA ला आहेत, ओके. बाकी सगळे कॉलेज संपून बाहेर आले म्हणजे, बरोबर ना? ओनली ऑन भामरे कोचिंग क्लासेस म्हणजे स्पर्धा परीक्षा. म्हणजे याच्या आधी तुमचं खूप वाचलं गेलं असेल, असंच त्याचा अर्थ ना. अनेक पुस्तकं वाचली गेली असतील. 100 पुस्तकं वाचून मी इथं बसलोय सर. असं हात कोणते विषय मी सांगत नाही, मी स्वामीजींना हात लावेल नंतर लावेल. मी 100 पुस्तकं वाचलीच सर कॉलेजच्या लाईफ मध्ये. असे हात वरती करा. एक म्हणजे आपल्याला खूप विचार करावा लागेल. म्हणून स्वामीजी ऐकायचे. स्वामीजींचं चरित्र मी वाचलेलं आहे सर, कोणीच नाहीये. म्हणजे मग काय मांडायचं, इथून सुरुवात आहे. पहिली गोष्ट स्वामीजींचं चरित्र मांडू की स्वामीजींचं तत्वज्ञान मांडू की स्वामीजींचा संदेश मांडू? जोपर्यंत चरित्र समजत नाही तोपर्यंत तत्वज्ञानाकडे तुम्ही आम्ही काय जाणार आहे? म्हणून मी माझा परिचय करताना म्हटलं की माझं जे तत्वज्ञान मी मांडत आहे त्यावेळेस माझं तर माझ्या स्वतः पाहिजे ना. म्हणून म्हटलं मी एवढ्या विषयातला मास्टर आहे, माझ्यात काही नाही, मी 10वी 12वी शिकलो असून एवढ्या मोठ्या पुढ्यांसमोर बोलण्याचा मला काय अधिकार आहे? म्हणून स्वामीजींचं चरित्र, माझं चरित्र मांडण्याच्या आधी मला माझं माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून स्वामी विवेकानंद किती वर्ष जगले माहितीये? अवघ 39 वर्षांचं लाईफ आहे, आयुष्य आहे. 39 वर्षांच्या जीवनामध्ये हा महामानव इतकं अद्वितीय काम करू शकतो. त्या त्या टप्प्यामध्ये ती गोष्ट स्वामीजींना मिळत गेली आहे. लहान आहे, 5-6 वर्षांचे आहे. स्वामीजींच्या लहानपणचं नाव आहे नरेंद्र. नरेंद्र कलकत्ता शहरामध्ये त्यांचे वडील विश्वनाथ दत्त घोष वकील आहेत. एका वकिलाच्या घरामध्ये जन्माला आलेले हा नरेंद्र आहे. आणि वकिलांची, वडिलांची वकिली पण खूप चांगली होती, सुबत्ता होती, पैसा होता, त्यामुळे व्यवस्थित होतं. वडील वकील असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस घरी आले आणि सहज नरेंद्र त्या ठिकाणी खेळतोय आणि वडील घरी आल्यावरती दिवसभर आपल्या शाळेमध्ये काय काय झालं ते सगळं सांगतोय. म्हणले पप्पा, आज शाळेमध्ये मी गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले, मी इंग्रजी अस्खलित बोलतो त्यामुळे मला टीचरांनी गिफ्ट दिलंय. देवदत्त प्रज्ञावंत असलेला हा विवेकानंद आहे, हा नरेंद्र आहे. मी सगळ्या विषयांमध्ये असं मिळवलंय, सगळं कौतुक करतोय. लहान पोरं आहेत ना, खूप प्रामाणिक असतात, निरागस असतात आणि सगळं सांगतात. आपणही लहानपण भोगलंय. आपणही जेवढे लहान होतो ना तेवढं घरच्यांसोबत गप्पा मारायचं. सगळं, अगदी मुली तर फार विशेष असतात की आपल्या बाईंनी कशी आज साडी नेसली होती, बाईने कोणती स्टाईल केली, त्या नर्सरी ज्युनियरच्या मुलांना विचारते, सगळं करून दाखवतात. बरोबर आहे की भामरे सर? म्हणजे ते मी भामरे सर असण्यासाठी त्यांच्या घरात ते आता लहान आहे, सगळं सांगते. आणि जेव्हा घरात लहान मुलं असतात तेव्हा आपण पुन्हा लहान होतो. आणि म्हणून ती सध्या एक चित्रपट चाललाय, क्रांतिज्योती मराठी शाळा, सगळं आठवतं. वेळ मिळाला तर बघा, चांगले चित्रपटही बघितले पाहिजे. आणि मी सगळं सांगतोय. लहान असतो की आपण सगळं सांगतो आणि मोठं झालं की आम्हाला विचारावं लागतं पालक म्हणून काय झालं, आपण काहीच सांगत नाही. अरे एवढं सगळं सांगतोय म्हणून नरेंद्राच्या वडिलांनी म्हटलं, अरे एवढं सगळं तू सगळ्या शाळेमध्ये पहिला आलेला दिसतोय, मग मला सांग तू मोठलपणी काय होणार आहे? तू मोठलपणी काय होणार आहे असा प्रश्न केल्यावरती खरं तर सगळेच पालक आपल्या मुलांना लहानपणी सगळं विचारतात, असं तू मोठलपणी काय होणार आहे?
आमची मुलं फार भारी असतात. त्यांना जे व्हायचंय, आपल्याला जे व्हायचंय ते काही आपण सांगत नाही लहानपणी. आपल्या पालकांना काय आवडतं ते आपण सांगतो आणि आपली ठरलेली उत्तर होती लहानपणी. पप्पा मी कलेक्टर होईल, पप्पा मी IAS अधिकारी होईल. म्हणजे मी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर हे शब्द असे बाण मारायला तसे बाहेर पडतात. माझा एक सिनियरला आहे आता लहान, तो परवा डान्सचा अभ्यास करत, डान्सर आता ते सगळं गॅदरिंग बिदरिंग चालली आहे. त्याला म्हटलं काय डान्सर बनणार? म्हटलं काय बनू? म्हटलं विचार कर, तुझा बाप प्राध्यापक आहे. म्हणले मग कलेक्टर बनतो. तयार उत्तर. बापाने प्रश्न केला की अशी मोठी मोठी उत्तर दिली की बाप तिकडे खुश, आपण इकडे खुश. नरेंद्राच्या वडिलांनी ही प्रश्न केला, तुला मोठलपणी काय व्हायचंय? नरेंद्रानं उत्तर असं मोठं मोठं द्यावं नाही, तो सहज उत्तर देऊन टाकतो, बाबा मला की नाही घोडागाडीवाला व्हायचंय. आता त्याच्याकडे घोडागाडी असते, त्यावेळेस सुबत्तेचं लक्षण म्हणजे ज्याच्याकडे पैसा आलाय की जसं आताकडे 2 व्हीलर 4 व्हीलर घेतात, तसं त्यावेळेस घोडागाडी टांगा गाडी असायची. त्या टांगेवाल्याचं फार आकर्षण त्याला आहे. त्याचा पेहराव, त्याच्या हातामध्ये चाबूक, फटकारा आणि तो घोडा टपक 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 जातोय, ते जे पाहिलं तसं बनावंसं लहानपणाला वाटतं आणि म्हणून सहज उत्तर देऊन टाकलंय. पण नरेंद्राच्या वडिलांना काही याचं नरेंद्राचं उत्तर आवडलं नाही. त्याचा चेहरा उतरला. ते म्हणले अरे यार काय पोरगं आहे आपण. आपल्या मुलाने खरं तर उत्तर द्यायला होतं, बाबा तुम्ही एवढे मोठे वकील आहात, मी न्यायाधीश होईल, मी अधिकारी होईल, असं काहीतरी मोठं मोठं उत्तर दिलं असतं तर बरं झालं असतं. पण नरेंद्राच्या वडिलांना त्या ठिकाणी असं उत्तर दिल्यावरती नरेंद्राचे वडील एकदम नाराज होत आहे. बापाचा आणि मुलाचा संवाद आई ऐकते बरं का. नरेंद्राच्या आईचं नाव आहे माता भुवनेश्वरी देवी. काही नावं फक्त चरित्रातील लक्षात ठेवे म्हणून सांगतोय. तिने जवळ बोलवलं, इकडे काय म्हणतोय तू? अगं पप्पांनी मला विचारलं तुला मोठलपणी काय व्हायचंय? सांगितलं की मी काय सांगितलं, मला घोडागाडीवाला व्हायचंय. आता खरं तर आई इथं रागवायला पाहिजे होती, तिने सांगायला पाहिजे होतं असं काही सांगतोस का. पण आईचं उलटच चाललंय, अच्छा तुला घोडागाडीवाला व्हायचंय? हो माझी तुला परवानगी आहे. हा नरेंद्राच्या वडिलांना पुन्हा म्हणजे काय दोघांनी ठरवलेले दिसत आहे. अरे आत्ताची आधुनिक मम्मी म्हटली असती का असं, मेल्या सकाळी 7 वाजेपासून उठते, डबा करते, तुला इंग्लिश मीडियम मध्ये टाकले, फी परवडत ते सगळं करते 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 आणि असं बनणार आहे, ड्रायव्हर बनणार. आजच्या भाषेमध्ये किती पान उतारा केला असता. पण इथं आई माता भुवनेश्वरी सांगून टाकते होऊन जा. तेवढ्यात तो संवाद संपलेला नाहीये. माता भुवनेश्वरी देवी म्हणते, अच्छा तुला घोडागाडीवाला व्हायचंय? नक्की हो, पण कसा घोडागाडीवाला हो हे सांगताना त्यांच्या घराच्या भिंतीवरती एक चित्र होतं, तो फोटो होता, ती प्रतिमा होती. त्या फोटोकडे बोट दाखवता दाखवता माता भुवनेश्वरी देवी म्हणते, नरेंद्रा तुला घोडागाडीवाला व्हायचंय? नक्की हो, माझी तुला परवानगी आहे, पण कशी? त्या चित्रातील घोडा गाडीवाला सारखा हो. ते चित्र होतं अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या कृष्णाचं. कृष्णासारखा घोडागाडीवाला हो, कृष्णासारखा घोडागाडीवाला हो. हा संस्कार आईचा आहे. घरातनं कोणत्या पद्धतीने आपण आपल्या मुलांवरती संस्कार करतो त्यातनं मुलगा पुढे जात असतो. खरं तर स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणजे 12 जानेवारी. त्याच 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंची पण जयंती आहे. आणि म्हणून राजमाता जिजाऊंच्या जयंतीचाही स्पर्श झाला नाही तर माझ्या कार्यक्रमाला पुढे नेण्याचा अर्थच मी समजू शकत नाही. मी शिवचरित्र स्वतंत्र मांडतो, 2 तास सलग मांडतो, पण मी आता शिवचरित्र मांडत नाहीये. पण राजमाता जिजाऊंचा एक प्रसंग सांगतो पुढे जातो. खरं तर शिवाजी महाराज लहान आहेत, 4-5 वर्षांचे. लहान मुलं तोंडात माती टाकतात, खातात. समजा लहान मुलाने तोंडात माती टाकली तर मम्मी काय करतात? काढतात. फक्त काढता का? पाठीत एक धपाटा घालता, पोराने ह्या केलं की माती काढता आणि घरात घेऊन जाता. शिवबाने ही माती खाल्ली आहे. आता हे कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात सापडणार नाही हा प्रसंग. मी इतिहासाचाही प्राध्यापक आहे म्हणून सांगतोय, पण आमच्या कथाकारांच्या संस्काराच्या दृष्टिकोनातून ही लावलेली कथा आहे. ते म्हणले शिवबाने पण त्या ठिकाणी माती तोंडात टाकली आहे. मग राजमाता जिजाऊने पण पाठीत धपाटा घातला असेल का?
अहो ती काही मम्मी आहे, राजमाता जिजाऊ आहे. माती खाण्यात मी त्या ठिकाणी संस्कार करते आणि विचारते, शिवबा माती खाता वय? वय आऊसाहेब, आवडते आम्हाला ही माती. अरे पण ही माती कशी आहे? यवनांच्या पायानं दूषित झालेली ही माती आहे. अरे पारतंत्र्यात गेलेली ही माती आहे, अशुद्ध झालेली ही माती आहे. शिवबा तुम्हाला मातीच खायची असेल तर आधी या मातीला स्वतंत्र करा, मुक्त करा, पवित्र करा. शिवबा रामाने रावणाला मारलं रे, कृष्णाने कंसाला. तुमचाही वंश रामकृष्णाचाच आहे. उठा, घ्या हाती तलवार आणि करा या मातीला मुक्त, स्वतंत्र. आणि मग उधळा किती स्वतःची स्वतंत्र माती स्वतःच्या अंगात खांद्यावरती उधळावी आणि हा आईचा संस्कार शिवबावर व्हावा आणि या महाराष्ट्राच्या मातीला त्या ठिकाणी स्वतंत्र होत या अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत महाराज त्या ठिकाणी होता. हा ठरवून केलेल्या घरातल्या आयांचा संस्कार असतो. नरेंद्रावरती सुद्धा घरून हा ठरवून संस्कार आहे. नरेंद्र लहानाचा मोठा होत जातोय, कॉलेजला जायला लागलाय. बाकी मी फार सांगणार नाही, मला पुढे यायचंय माझ्या 30-35 मिनिटाच्या याच्यात. आता कॉलेजला जायला लागल्यावरती पुन्हा लहानपणापासून एक वेगळ्या पद्धतीचं रसायन नरेंद्रच्या डोक्यात आहे. चिकित्सक नरेंद्र आहे, कोणावरही सहजासहजी विश्वास न ठेवणारा नरेंद्र आहे. प्रत्येकाला प्रश्न करतोय, तार्किक बुद्धिमत्ता आहे. बीए विषय घेता येते विवेकानंदांचा, नरेंद्राचा विषय कॉलेजला बीए आहे, साधा बीए आहे. त्यामुळे जी बीए करतायत त्यांनी इतकं कमी समजायची गरज नाही, किंवा बीए झालेल्याने ते अजिबात कमी समजायची गरज नाही. बीए तत्वज्ञान त्यांचा विषय, फिलॉसॉफी त्यांचा विषय. वर्गामध्ये प्राध्यापक इष्टे लक्षात घ्या, आपल्यावरती त्यावेळेस राज्य इंग्रजांचं आहे. स्वाभाविकरित्या बरेचसे परदेशस्थ प्राध्यापक त्या ठिकाणी आहेत महाविद्यालयांमध्ये. प्राध्यापक हेस्टी त्यांचं नाव आहे. ते इतके सुंदर पद्धतीने वुड्सवर्थ कविता, तत्वज्ञानात्मक कविता शिकवतायत, परमेश्वराविषयीचं वर्णन त्या ठिकाणी करत आहेत. नरेंद्र आपल्या जागेवर उभा राहिला आणि म्हटले, सरजी आपण त्या ठिकाणी हे सगळं वर्णन केलं, तुम्ही देव पाहिलाय का? तुम्ही देव पाहिलाय का? जितकं देवाविषयीचं तुम्ही इतकं ठामपणे सांगतायत तर, आणि पाहिलं असेल तर मला दिसेल का? मला बघायचं आहे. नाही माहिती असेल तर मग सांगू नका. प्राध्यापक हेस्टींनाही माहिती होतं आपल्या वर्गामध्ये बसलेला हा नरेंद्र वेगळं पाणी आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी वर्गामध्ये अधिक चिकित्सक असतो, अधिक प्रश्न विचारणारा असतो, तेव्हा तो समोरचा शिक्षक प्राध्यापक अधिक अभ्यास करून येतो. जर तुम्हाला आधीच ते माहिती असेल तर आम्ही शिकून काय उपयोग? आणि जर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायला लागले की आम्हाला अडवायला लागले की अरे मला ते आधी अपडेट करून यावं लागेल. आणि म्हणून विद्यार्थी किती चिकित्सक आहे, किती सजग आहे, त्यातनं आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान देतो. आणि म्हणून हा चिकित्सक विद्यार्थी आहे, हा अत्यंत हुशार आहे. याला असं कुठलंही उत्तर देऊन चालणार नाही. प्राध्यापक हिष्टी तेवढेच तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आहे. ते म्हणतात, नरेंद्रा तुझ्या मनाची घालमेल मी पाहतोय. महाविद्यालयीन लाईफ खरं तर त्या ठिकाणी प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तरुण मुलांचं आयुष्य वेगळं असतं, पण तू अध्यात्मात त्या ठिकाणी प्रगती करू शकतो, इतकी तुझी ताकद आहे. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर एकच व्यक्ती देऊ शकतो, ते म्हणजे रामेश्वरमच्या किनारी असलेला एक संन्यासी आहे, जो काली मातेची पूजा करतो. त्याचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. पुढे हेच रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु होतात. म्हणून कोणी गुरु विचारलं तर सांगता आलं पाहिजे रामकृष्ण परमहंस, आई विचारलं तर माता भुवनेश्वरी सांगता आलं पाहिजे, वडील विचारले तर. आता मुद्दाहून थांबतो. नरेंद्राच्या वडिलांचं नाव काय? अरे लेक्चरच आहे आपलं, रिपीट. देवदत्त घोष. काय करत होते? वकील होते. नरेंद्राचं गाव कोणतं? कलकत्ता. रामेश्वरमच्या समुद्र किनारी असलेल्या त्या रामकृष्णांना भेटायला गेले. रामकृष्ण आपल्या शिष्यांसोबत संवाद साधतायत आणि हा तरुण आहे. तरुणांमध्ये जे गुण असले पाहिजे ते नरेंद्रात पण आहे, असं नाही समजायची गरज आहे. काय देव नाही. पुन्हा लक्षात घ्या, नरेंद्र देव नाही. आपण काय होतं, एखाद्या महापुरुषाला देवाच्या महापुरुषाच्या रांगेत बसवलं की ते त्याचं काम बुवा, तोच आयडॉल, त्यानेच केलं पाहिजे. तो तुमच्या आमच्या सारखाच आहे. आणि त्या वयामध्ये त्या भावना रूढ भावना त्या पण आहे. तरुणपणामध्ये त्या पाहिजे त्या आहेत. गेल्या त्या ठिकाणी रामकृष्ण म्हटले, अहो म्हणले तुम्ही हे सगळे पुजारी आहेत का इथले? हो म्हणले, इथलाच पुजारी आहे. अच्छा,
थोडा उर्मटपणा असतो तरुण मुलांमध्ये, असलाच पाहिजे. जसं जसं वय वाढतं, अनुभव वाढतात, तसं तसं माणूस शांत होतो. आणि मग तुम्ही देवाविषयी फार बोलता असं आम्हाला आमच्या शिक्षकांनी सांगितले. तुम्ही देव पाहिलाय का? रामकृष्ण म्हटले हो पाहिलाय. पहिल्यांदा असा कोणीतरी व्यक्ती सांगतोय मी देव पाहिलाय. अच्छा, मला भेटता येईल का? रामकृष्ण म्हटले की तुझी मनापासून इच्छा असेल तर तुलाही भेटतील. कधी भेटतील? बस काही संयम जातो, काही वेळ जातो, त्यातनं भेटेल. पहिल्यांदा रामकृष्ण त्या ठिकाणी देव पाहिलाय सांगणारा व्यक्ती त्या ठिकाणी नरेंद्राला भेटताय. त्यानंतर अनेक भेटी नरेंद्राच्या रामकृष्णांसोबत होतात. अनेक विषयांवरती गहन 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 चर्चा होते. तरीही नरेंद्राचा विश्वास या भपकेबाज बुवावरती बसत नाही. आपल्या भाषेमध्ये लक्षात घ्या, हा काहीतरी जादूटोणा करणारा आहे, काहीतरी हिप्नोटाईज करणारा माणूस दिसतोय. पण अनेक गहन तत्वज्ञानात्मक चर्चा झाल्यानंतर शेवटी लक्षात आलं की हे वेगळं पाणी आहे आणि हेच आपल्याला अध्यात्मातल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात. खरं तर शिक्षक विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो आणि मग स्वीकारतो की तू माझा शिष्य म्हणून. इथं उलट होत आहे. नरेंद्रानं रामकृष्णांची अनेकदा परीक्षा घेतली आहे आणि त्या परीक्षेतनं रामकृष्ण यशस्वी झाल्यावरती नरेंद्रानं गुरु म्हणून रामकृष्णांना मग स्वीकारलंय. इथं उलट आहे. आणि त्यानंतर मग अनेक दिवस गेले. आता काय होतंय, तरुण अवस्था येते आणि तारुण्य अवस्थेमध्ये घरातल्या अनेक जबाबदाऱ्या नरेंद्रावर येतात, जसे आपल्यावरती अप्रत्यक्ष आता यायला लागल्या. आता अडचण अशी आहे, लहानपणी सुबत्ता पाहिलेली, घरामध्ये पैसा संपत्ती सगळी असलेली, वडिलांचं निधन झालं होतं आणि सगळ्या भाऊबंदकीने कोर्टामध्ये मॅटर चालवलं आणि सगळी वडिलोपार्जित संपत्ती सगळ्या काकांनी त्या ठिकाणी स्वतःकडे खेचून घेतली आणि यांच्या वाट्याला आलं ते 18 विश्व दारिद्र्य. घरात 2 बहिणी आहे, भाऊ आहे, विधवा आई आहे. खाण्याचे फाके पडायला लागले. कधी कधी नरेंद्र कॉलेजमधून घरी गेला की लक्षात यायचं, आई सगळ्या भावंडांना खाऊ घालायची आणि स्वतः उपाशी राहायची आणि नरेंद्रासाठी त्या ठिकाणी थोडंफार जे असेल ते झाकून ठेवायची. नरेंद्राच्या लक्षात यायचं की आईने खाल्लेले नाहीये. नरेंद्र कधी कधी खोटं बोलायचा की आईच म्हणले मी मित्रांकडे गेलो होतो, त्यांच्याकडे होतो, त्याच्या आईने मला खाऊ घातलंय, माझं जेवण झालंय, मी काही जेवण करणार नाही, तू करून घे. एवढंच की आपण असं सांगितलं तर कमीत कमी आई त्या ठिकाणी ते राहिलेलं खाईल तरी. अनेक दिवस त्या ठिकाणी अक्षरशः कोरड्या भाकरी त्या ठिकाणी खाव्या लागल्या. खूप खूप परिस्थिती भयंकर झाली घरची. छोटी मोठी नोकरी स्वीकारण्याचा प्रयत्न आहे, शिक्षण चाललंय, अध्यात्मातली ओढ त्या ठिकाणी अस्वस्थ करते. एक दिवस त्या रामकृष्णांकडे गेले आणि नरेंद्र म्हणतात, ठाकूरजी म्हणायचे त्यांना, ठाकूरजी अहो तुम्ही देवाशी एवढं बोलतात, देवाशी तुमचा इतका संपर्क आहे, तर जरा सांगा ना माझी घरची परिस्थिती बदलायला. जर देव आपली परिस्थिती बदलू शकत नसेल तर देवाला थू, आपल्या भाषेमध्ये काय ते देव बिव नसतो, सब झूट आहे. रामकृष्ण म्हटलं तुला काय पाहिजे? अहो माझी घरची परिस्थिती बदलायची आहे. मग तू जाऊन माग ना देवाकडे. मी हो, तू मागून पहा, मला देतील, माझा विश्वास आहे. तू जे मागशील नरेंद्रा ते तुला मिळेल. जा माग. त्या काली मातेच्या गर्भगृहाच्या आत नरेंद्र गेलाय. रामकृष्ण बाहेरच थांबलेत मंदिराच्या बाहेर. जा माग, तुला पाहिजे ना तू माग. त्या काली मातेकडे पाहिल्यावरती हात नरेंद्राने त्या ठिकाणी जोडले आणि म्हटले, आई जगदंबे काली, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. बाहेर आलाय. रामकृष्णांनी म्हटले मागितलंच बाबा? नाही हो म्हणले, गेलो तुम्ही मागायला, धनसंपत्ती ऐश्वर्य मागायला, पण त्या जिभेवर माझं काहीतरी आलं, ज्ञान विवेक वैराग्य. असं कसं काय होतं? कधी कधी असं पहिल्यांदा मागायला गेलं ना, पहिल्यांदा एखादी गोष्ट करायला गेली की आपली पण जीभ ओढते. पहिल्यांदा कदाचित तुम्ही इथं उभे राहिला आणि 5 मिनिटं बोला असं म्हटलं तर काय होईल? काय बोलून काय नाही, अगदी पाठ करून आलेले असाल तरी सुद्धा सगळे सपाट होऊन जातात आणि कोणतं काय बोलून जातं तेच कळत नाही. रामकृष्ण म्हटले होतं कधी कधी पहिल्यांदा मागितलं तू देवाकडे म्हणून कदाचित आलं नसेल, दुसऱ्यांदा जा.
दुसऱ्यांदा नरेंद्र त्या ठिकाणी गेलाय, तोच त्या ठिकाणी हात जोडलाय. हे आई जगदंबे गेलाय मागायला धनसंपत्ती ऐश्वर्य, धनसंपत्ती ऐश्वर्य, 3 शब्द पाठ करायला काय लागतं व्हय? धनसंपत्ती ऐश्वर्य आता मागेलच म्हणून त्या ठिकाणी गेले आणि हात जोडल्यावर म्हणतो हे आई जगदंबे काली ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. पुन्हा भाऊ रामकृष्ण मागितलं नाही. खरं तर नरेंद्राच्या बाबतीमध्ये आपण कदाचित कुठेतरी वाचलं असेल, ऐकलं असेल, नरेंद्राची बुद्धिमत्ता किती तीव्र बुद्धिमत्ता होती. आईन्स्टाईनची जेवढी बुद्धिमत्ता होती तेवढीच बुद्धिमत्ता आहे. एकदा वाचलेलं पुस्तक कायम स्मरणात ठेवणारा नरेंद्र आहे आणि एक पुस्तक 100 पानांचं वाचायला त्याला 20 मिनिटाच्या पलीकडे लागायचे नाही. ही अतिशय व्यक्ती नाही. जो रोबोट पिक्चर आपण पाहिला रजनीकांतचा, ते सेम फोटोग्राफिक मेमरी नरेंद्रची होती. म्हणून तर तुमचे आयडॉल केले ना, आपले आयडॉल केला नरेंद्र. कोणाला तरी करून दे, सलमान खानला करून दिलं असतं तर टायगर श्रॉफला. बदलले असते ना इतके वर्षानंतर, पण आपण बदललं नाही त्याचं कारण काय ना. अत्यंत तीव्र बुद्धिमत्ता असलेला, एक पाठी असलेला नरेंद्र ज्ञान त्या ठिकाणी मागायला धनसंपत्ती ऐश्वर्य 3 शब्द मागणं अवघड आहे. पुन्हा रामकृष्ण म्हणले पुन्हा तिसऱ्यांदा जा. तिसऱ्यांदाही तेच होते. हात जोडल्यावरती हे आई जगदंबे काली ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य. पुन्हा बाहेर रामकृष्ण म्हटले मागितलं नाही. आणि मग रामकृष्ण म्हणतात नरेंद्रा अरे तुझा जन्म तुझ्या कुटुंबासाठी नाहीच, एवढ्या छोट्याशा दुःखाने तू व्यथित व्हावा म्हणून तुझा जन्म आई जगदंबे काली परमेश्वरानं केलाच नाही. अरे या जगातल्या माणसांच्या दुःखांना तू हरावं, समस्त मानव जातीच्या दुःखाला तू त्या ठिकाणी बाजूला करावं, त्यांच्या सुखासाठी झटावं म्हणून तुझा साक्षात नर म्हणून नारायण म्हणून त्या ठिकाणी जन्म झालाय. आणि म्हणून तुझ्या मुखात तू कितीही प्रयत्न केला की मला धनसंपत्ती ऐश्वर्य दे, तरी ती आई जगदंबा तुझ्या मुखात येऊ देणार नाही. आणि म्हणून एवढ्या छोट्याशा घराच्या दुःखातनं व्यथित होऊ नकोस. स्वतःच्या दुःखापेक्षा समाजाच्या दुःखाकडे तू लक्ष दिलं पाहिजे, म्हणून तुझा जन्म नियतीने केलाय. कारण रामकृष्ण लक्षात घ्या, नरेंद्र एवढे मोठे आहेत पण त्यांच्यापेक्षा त्यांचे गुरु तेवढेच ग्रेट आहे. आता मी रामकृष्णांचं चरित्र मांडत नाहीये. नरेंद्रानं रामकृष्णांना गुरु मानलंय, उगीच नाही मानलंय. आणि मग नंतरच्या काळात स्वतःच्या कुटुंबाची एका खेत्रीच्या महाराजांनी त्यांची कौटुंबिक आर्थिक व्यवस्था केली. मग माझा हा देश मला बघायचा आहे, समाजाचं मला काम करायचं असेल तर समाज समजला पाहिजे. म्हणून जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारत भ्रमंती त्यांनी केली आहे. पूर्ण भारत पाहिल्यावरती कन्याकुमारीच्या शेवटच्या टोकावरती त्या ठिकाणी गेले. अथांग समुद्र पाहिलाय, त्या समुद्राच्या आत असलेले ते छोटंसं बेट त्या ठिकाणी पाहिलंय. तिथपर्यंत पोहत पोहत नरेंद्र त्या ठिकाणी जातोय आणि त्या बेटावरती 3 दिवस 3 रात्र त्या ठिकाणी समाधी अवस्थेत हा नरेंद्र जातो. आणि आपल्या समाजाची अवस्था काय काय आहे, जातीयता आहे, दुःख आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, इंग्रजांची इतकी वर्ष आमच्यावरती राज्य का झालं, या सगळ्यांचा विचार त्या ठिकाणी नरेंद्र करतोय. आणि तिथून नरेंद्राचा हा विवेकानंद होत जातो. तिथून समाजाचं काम करायचं हा निश्चय करत आहे. खरं तर आणि मध्ये छोट्या मोठ्या घटना आहेत, मला महत्वाच्या त्या 4-5 सांगत मी पुढे जातोय. त्या काळामध्ये अमेरिकेला आता हा प्रसंगही आपल्याला माहिती असेल, अमेरिकेला सर्व धर्म परिषद भरणार आहे. विवेकानंद त्या ठिकाणी जाणार आहे. तर पहिला शब्द आपल्या सगळ्यांना माहिती, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स वगैरे म्हणणं जे माहिती मी ते सांगणारच नाही. पण तिथं जाण्याच्या आधी मी गंमत आहे. खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये रामकृष्णांचं निधन झालेलं असतं. रामकृष्णांच्या धर्मपत्नी ज्या असतात शारदा माता त्यांचं नाव आहे, लक्षात ठेवा हे एक नाव. अमेरिकेला जाण्यासाठीची परवानगी आता त्या मठाची, रामकृष्ण मठाची जबाबदारी शारदा मातेवर असते आणि या सगळ्या संन्यासांना सांभाळायचं काम शारदा माता करते. विवेकानंद जसे आहे तसे अनेक जण त्या मठामध्ये राहत आहेत. बेल्लूरला ते आजही मठ आहे, आपण कधीही त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ शकतो. मला अमेरिकेला जायचं आहे, मला अमेरिकेला जाण्याची परवानगी दे म्हणून त्या ठिकाणी विवेकानंद शारदा मातेकडनं परवानगी मागतायत. शारदा माता त्यांना खालून वरपर्यंत पाहते, गमतीचा भाग म्हणून. आणि शारदा माता घराच्या बाहेरच्या ओसरीवर भाजी निवडत बसल्या. तो म्हणले काय, मला धर्म मांडायचा आहे, मला धर्म मांडण्यासाठी अमेरिकेला जाण्याची परवानगी दे म्हणून सांगितलंय. शारदा मातेने खालून वर पाहिलंय. ते म्हणले काय परवानगी बिरवानगी नाही, स्वतःला एवढा मोठा समजू नको साधून,
स्वतःला फार गहन चिंतनात्मक तुला वाटायला लागलंय नरेंद्रा, पण मला नाही वाटत तू अजून धर्म मांडण्या इतका पात्र झालाय. एक काम कर, दुपारच्या भाजीची मी व्यवस्था करते, मला भाजी निवडले नंतर कापायची आहे, तू घरातून काय कर, त्या ठिकाणी चाकू जो आहे तो आणून दे. नरेंद्राला चाकू आणण्यासाठी स्वयंपाक खोलीमध्ये शारदा मातेनं पाठवलंय. चाकू घेऊन विवेकानंद बाहेर आलाय. शारदा मातेच्या हातामध्ये चाकू दिलाय आणि जसा चाकू दिला तसं शारदा माता म्हणते, नरेंद्रा, माझी तुला अमेरिकेला जाण्याची परवानगी आहे. काय झालं? मगाशी 5 मिनिटापूर्वी परवानगी देत नव्हत्या आणि आता 5 मिनिटात एकदम काय परिवर्तन झालं? या 5 मिनिटामध्ये शारदा मातेनं नरेंद्राची विवेकानंदांची परीक्षा घेतली होती आणि त्या परीक्षेमध्ये विवेकानंद पास झाला होता. काय परीक्षा होती? साधी परीक्षा होती, चाकू आणण्याची. चाकू आणण्यामध्ये काय पास झाले हो सर? आम्ही इथं झालं पोलीस भरतीचं किती करावं लागतं, पास होत नाहीये. परत रिपीट, कधी कधी काय सांगावं, 4 वेळेस 30 बॅच. नाही समजलं पुन्हा त्या लेक्चरला बसतो तरी तो गणिताचा ढोकळा गोलगोलच करतो. चाकू आणण्याची परीक्षा आहे. चाकू आणताना नरेंद्रानं धारदार जो भाग आहे तो आपल्या हातामध्ये ठेवलाय आणि मूठ जी ती समोर ठेवली आहे. आपलं उलट असतं, धारदार भाग समोर असतो, घालून देईल की काय, कशाला सांगितलं आणायला. धारदार भाग म्हणजे आपल्या हातात आहे. हा धारदार भाग म्हणजे दुःख आहे. ही मूठ म्हणजे सुख आहे. ज्याला सुख देता येतं आणि दुःख घेता येतं तोच त्या ठिकाणी बुद्ध होऊ शकतो. जो सुख देऊ शकतो आणि दुःख घेऊ शकतो तोच विवेकानंद होऊ शकतो आणि तोच धर्म मांडू शकतो. अन्यथा धर्म मांडण्याचा अधिकार कोणालाही नाही. आणि त्यातून विवेकानंद त्या ठिकाणी पास होतात आणि त्या अमेरिकेच्या सर्वधर्म परिषदेमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपला धर्म, आपली संस्कृती त्या ठिकाणी मांडतात. हे ते विवेकानंद. त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं चरित्र आम्हाला प्रेरणा देणार नाही तर कोणाला प्रेरणा देणार आहे? विवेकानंदांचं म्हणणं या राष्ट्राच्या बाबतीत फार वेगळं आहे. या देशाला पुढील 50 वर्ष एकच आराध्य दैवत ठेवा असं म्हणतात विवेकानंद. खरं तर 6 वर्ष त्या ठिकाणी युरोप खंडामध्ये विवेकानंद फिरले. हा काळ कोणता आहे लक्षात घ्या, आत्ताचा नाहीये. आपण गुलाम होतो. गुलाम राष्ट्रातला एखादा व्यक्ती म्हणजे आपल्याकडे, आपल्या नोकराकडे आपण ज्या भावनेनं बघावं त्या भावनेनं त्या ठिकाणी ही सगळी युरोपियन राष्ट्र आपल्याकडे पाहत होती. आणि एखादा गुलाम राष्ट्रातला माणूस आपल्याला काय शिकवणार आहे? ज्या इंग्लंडने आपल्यावर अधिराज्य गाजवलं त्या इंग्लंडच्या माणसांच्या याच्यावरती अधिराज्य गाजवायला विवेकानंद त्या ठिकाणी जात आहे. 6 महिन्यांचा प्रवास केल्यानंतर मी नेहमी सांगत असतो की आपण सगळ्यांनी कदाचित धुरंधर पिक्चर पाहिला असेल. काय धुरंधर मध्ये तिथली सगळी माहिती आणणे आणि भांडण कसलं आहे? आपली भूमी ते घेण्याचा प्रयत्न करत आहे पाकिस्तान, त्यांची भूमी आपण घेतोय. एक धुरंधर तिथल्या भूमीला शोधून काढून तिथली माणसं हे करतोय. मी म्हणतोय हा पहिला धुरंधर विवेकानंद आहे जो युरोप खंडामध्ये जाऊन तिथल्या माणसांच्या मनाला जिंकतोय. आणि जो माणसांच्या मनाला जिंकतो तो अनेक गोष्टी जिंकू शकतो. ते 6 महिन्याच्या प्रवासानंतर तेव्हा भारतामधल्या लोकांना बी कळालं असं कोणी विवेकानंद आहे. जोपर्यंत आपल्याला आहे ना येणार आहे असं लेबल लागत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी म्हणजे भाव देत नाही. दुसऱ्यांनी कौतुक केल्यावर कळतं आपल्याला असं आहे का. तेव्हा 6 महिन्यांच्या प्रवासानंतर विवेकानंद भारतामध्ये परत येणार आहे. म्हणून अनेक भारतातले लोक त्यांना भेटायला त्या समुद्राच्या काठावर गेले. आता बोटीतनं प्रवास करत येणार आहे. त्यामध्ये काही पत्रकार आहेत, काही राजकारणी माणसं आहेत. राजकारणी काय आयत्या पिठावर रेगुट्यावर माणसं असतात. त्यांचे शिष्य आहेत. कुणी हातामध्ये हार आहेत, तुरे आहेत, सगळं आहे. जसं मला इतकं सुंदर वृक्ष सरांनी या ठिकाणी आणून दिला, मी भारावून गेलो. लवकर द्या बुवा, लगेच घेतला मी. तसं सगळ्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी हार आहेत, तुरे आहेत, सगळे. विवेकानंदांची बोट आली आहे. ते बोटीतून उतरले आणि उतरले काय करावं, त्या मातीमध्ये लोळायला लागले. मातीमध्ये. आणि ते माती अंगाला लावायला लागले. सगळे लोक बघायला लागले. त्यातले पत्रकार होतेच. आणि मी नेहमी म्हणत असतो की खोचक पद्धतीने प्रश्न विचारत नाही त्याला पत्रकार म्हणत नाही. ते म्हणले स्वामीजी नाही बरं आहे ना, म्हणजे हे ना अमेरिकेने डोक्यावर धरलं बुवा, हे तर डोक्यावर पडलेलं दिसत आहे. फार अर्थ आहे नुसतं बरं आहे ना असं म्हटलं तरी. स्वामीजी आहे. ते म्हटले मला बरं आहे रे, तुम्हाला व्याज असेल, मला वेळ लागलाय. मला वेळ नाही लागलाय. गेली 6 महिन्यापासून मी परदेशामध्ये होतो.
6 महिन्यापासून मी माझ्या भारत आईला भेटलेलो नव्हतो. अरे जसं घरात ते पोरग शाळेमध्ये गेलं की घरी आल्यावरती आपल्या आईला विलगतं, तसं मी माझ्या आईला भेटतोय, माझ्या भारत आईला भेटतोय. 6 महिन्यापासून परदेशी संस्कृतीचा विटाळ माझ्या शरीराला, माझ्या मनाला लागला असेल आणि म्हणून माझं शरीर, माझं मन त्या ठिकाणी माती लावून शुद्ध करून घेतोय. कारण ही चंदन ही देश की माती तपोभूमी अरे ग्राम आहे. ही चंदन सारखी माती माझ्या अंगाला लावतोय. या भारत आईला मी भेटतोय, मला वेड लागलेलं नाही. हे विवेकानंद आहे, हे विवेकानंदांचं प्रेम आहे. त्या विवेकानंदांनी तरुणांना अनेक उपदेश केले आहेत. नुसत्या तरुणांचा उपदेशांचा 1-2 भाग घेतला तरी आपला संपून जाणार आहे. ते नेहमी एक गोष्ट सांगायची, नास्तिक कोण रे बाबा? नास्तिक ज्याचा देवावर विश्वास नाही त्याला नास्तिक म्हणतात, आणि ज्याचा देवावर विश्वास आहे त्याला आस्तिक म्हणतात. पण स्वामीजी असं म्हणतात, ज्याचा स्वतःवर विश्वास नाही, ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक आहे, आणि ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तो आस्तिक आहे. आणि म्हणून जगाने तुमच्यावर विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचा पहिले आपल्यावर विश्वास पाहिजे. आणि तुम्हाला फार गरज आहे आत्मविश्वासाची, स्वतःच्या विश्वासाची तुम्हाला फार गरज आहे. असा मी शब्द वापरला. तुम्हाला म्हणजे तुम्हालाच. कारण तुम्ही एका गॅसच्या याच्यावर येऊन बसले. पोलीस भरती करा ना तू आणि बरं आहे कशी तू गण करते असतं ते आपलं लग्न करले जाय बाय. आपल्या शेजारी पाजारी आपला आत्मविश्वास डाऊन करणारे लोक आहे. कुठे चाललास नंदुरबार आणि काय शिकून होणार आहे? इतकं दरवर्षी भरती असते, दरवर्षी काय होणार नाही. आपलेच आहे, आपलेच आपला पाय ओढणारे आहेत. मला पण म्हणायचे, मी जेव्हा शिकत होतो ना, माझा परिचय मी पूर्ण दिला नाही. मी तुमच्यासारखा ग्रामीण भागातला आहे. शिरपूरजवळ माझं गाव आहे वाघाडी नावाचं, आणि खेड्यातले बेकार राहतात. अँटेना डेंजर राहतात गावात. मुलींच्या बाबतीत तर फार भयंकर आहे. तुम्ही खरंच तुमचं कौतुक, अभिनंदन. तिथे झालाच, पण त्याच्या आधी तुम्ही हे इथपर्यंत पोहोचला. कारण अनेक घरातल्या संघर्ष, गल्लीतले संघर्ष, बाहेरच्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या विरोध असेल, समर्थन असेल, सगळ्यांना बाजूला सारून इथं बसताय तुम्ही. ज्या अवस्थेत बसलेत, ज्या मनामध्ये अस्वस्थता आहे, मी समजू शकतो. माझा आता तो विषय नाही आहे पर्सनॅलिटी टॉक शोचा, त्याच्यात मी सगळं नेहमी मानत असतो. पहिली गोष्ट, इथलं शिकलाय ना, इथलं काय शिकतच का? आणि कुठे नोकरी भेटी जावाय मला मी नेहमी म्हणायची. पण माझ्यावर विश्वास होता. मी म्हटलं नाही नोकरी मिळाली, मी चांगलं भाषण करतो. मी महाविद्यालय कॉलेज लाईफ पासून मी एक वक्तृत्व स्पर्धा, मी 50,000चा मी राज्याचा मानकरी वक्तृत्व स्पर्धेत त्या काळात. नाही काही मिळालं म्हटलं मी कीर्तनकार बनून जाईल. नाहीच काही तर कीर्तनकार बनेल ना. आणि आता तर कीर्तनकारांना तर मान बी आहे, सन्मान बी, धन बी आहे. खाओ भांबरे सर चला कितला पाय पडतात, आणि उल्लू बनवायला काय लागतंय? काही लागत नाही. माझा आहे अभ्यास त्यातला. मी आता रामायणावर पुढे येतोय माझ्या आगामी याच्यात, करेल म्हटलं, काही टेन्शन नाही. पण उभा राहील. चिपली पहिली जाहिराती लागणार आहे. मी तर वक्तृत्वांमध्ये मी जाताना पहिला नंबर विचार, पहिलं बक्षीस किती विचार सांगायचं. पहिलं बक्षीस, दुसरं सांगायचं नाही, पहिलं आपलंच, दुसऱ्याकडे बघायचं नाही. 100% इंटरव्ह्यूला गेल्यावरती फार नाही इंटरव्ह्यू दिलाय मी, दोन किंवा 3च दिल्या. 2 आहेत, मग पहिली माझीच आहे. आणि जेवढ्या इंटरव्ह्यू दिल्या त्या सगळ्या सिलेक्ट झालोय. नंदुरबार सारख्या श्रॉफ ज्युनियर कॉलेजला 1 रुपया न देता मी लागलेला माणूस आहे. पुण्यावरनं मला आणलेला आहे माझ्या गुरूंनी, तू इथं आला पाहिजे, इथं थांबला पाहिजे. कोण आहे आपलं नंदुरबारात? 30-30 लाख रुपये लोक धरून उभे आहेत. तिथं आपण आपल्या फक्त क्वालिटीने, माझं स्वतःचा त्यावेळचा माझा रिझ्यूम जो बायोडाटा होता तो 95 पानांचा होता. माझ्यावर विश्वास होता. म्हणून स्वतः स्वामीजी म्हणतात, नास्तिक कोण आहे? ज्याचा स्वतःवर स्वतःचा विश्वास नाही. आणि मग पहिल्यांदा मित्र, मी कोणत्या भागात ना आलोय, कोणत्या परिस्थितीत ना आलोय, माझ्या घरी शिक्षण आहे की नाही, काय आहे की नाही, ते बाजूला ठेवा. तुमच्यावर विश्वास पाहिजे. यस, पुन्हा उठेल, पुन्हा संघर्ष करेल, पुन्हा काहीतरी करून दाखवेल, पण 100% द्यावं लागतं. असं नाही. 100%चा अर्थ खूप मोठा आहे. आणि कठोर शब्द जो आहे ना,
तो नुसता कठोर नाही आहे, तो 100%तला तुम्ही 1 पॉईंट पण कमी केला ना तर आपल्याला माहिती आहे आपल्या स्पर्धेमध्ये 1-1 मिनिटाचं आणि 1-1 सेकंदाचं ते काय होत आहे. तर सचिन तेंडुलकर जेव्हा देव होतो ना तेव्हा त्याला विचारा तू किती तास मैदानावरती होता. त्या लता मंगेशकरला विचारा, आता वरती जाऊन विचारू नका, एखादं गाणं ज्यावेळेस लोकांच्या हृदयावरती गाजतं त्या आधी ते एक गाणं किती वेळेस त्या लता दिदींनी गायकांनी एक गाणं किती वेळेस ते रियाज केले ते त्यांना विचारा. किती वेळेस? 1000 वेळेस केलं. एखादा डान्सर एखादा परफॉर्मन्स करतो त्याला विचारा त्याच्या आधी तू किती तयारी केली आहे. एखादं नाटक बघायला आपण जातो त्या नाटकाच्या किती वेळेस तालीमा होतात ते विचारा. हे असं नाही, असंच पाहिजे. तर धुरंधर नावाचा चित्रपट तुम्ही आम्ही पाहिला तर रणबीर कपूरला विचारा. तुम्ही मागे त्याची बाजीराव मस्तानी नावाचा चित्रपट येऊन गेला. त्या बाजीराव मस्तानीचा याच्यामध्ये बाजीरावाचा रोल करण्याच्या आधी मी पिक्चर तर बघतो पण पिक्चरच्या मागची स्टोरी मला ऐकायला फार आवडते. त्या बाजीराव मस्तानीचा बाजीरावाचा रोल समजून घ्यावा, मराठी माणसाचा रोल समजून घ्यावा म्हणून रणबीर कपूरने काय केलं माहितीये? 6 महिने बाजीराव मस्तानीचा तो कादंबरी जी आहे ती वाचते, स्वतःला कोंडून घेतले, कोंडून अक्षरशः त्याच्यात बायोग्राफीमध्ये वाचले. 6 महिने मी तेवढंच बघत होतो, तेच वाचत होतो. माझ्यात बाजीराव येऊ देण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हणून एखादा अभिनेता ज्यावेळेस एखादा परफॉर्मन्स चित्रपटाचा त्यावेळेस सांगतो त्याच्या आधी तो किती करत होते त्याला विचारा. शाहरुख खानची स्टोरी आहे, आपण सगळे म्हणतो, पण शाहरुख खानचं वैशिष्ट्य असं आहे की तो असं म्हणतोय की मी जेव्हा जेव्हा मला वेळ असेल, जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा तेव्हा माझ्या कारमध्ये माझ्या फ्लाईटमध्ये माझ्याकडे पुस्तक असतं. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ते पुस्तक वाचतो. तेव्हाही कलाकार तिथपर्यंत पोहोचतात रे. नाही तर रील्स स्टार भरपूर आहे, सकाळी उगवणारे संध्याकाळी मावळणारे. असं इतकी वर्ष अमिताभ बच्चनचं आयुष्य तर वाचण्यासारखं प्रेरणा घेण्यासारखं आहे. सगळ्यात महत्वाचं पुन्हा काय? आपला आपल्यावर विश्वास. माझ्याकडे काय आहे ते शोधता आलं पाहिजे आणि त्याच्यावर काम करता आलं पाहिजे. मग आपोआप मार्ग सापडत जातो. आणि म्हणून स्वामीजींचं चरित्र त्यासाठी आहे. अनेक गोष्टी स्वामीजींनी त्या ठिकाणी सांगितल्या. स्वप्न बघा ना, मोठं स्वप्न बघायला पैसा लागत नाही, लागतो का? मग हिमालय मिळवण्याचं स्वप्न पहा ना. जेव्हा आपण हिमालय मिळवण्याचं स्वप्न पाहतो तेव्हा आपल्याला सातपुडा नाही तर सह्याद्री पर्वत मिळतो. तुम्ही मला सातपुडा सह्याद्री पर्वताचं स्वप्न आहे बुवा, मग आपली इथं वागेश्वरी टेकडीवर जातात ना बाकीचं चढायला ते भेटेल, एवढंच आहे बुवा आपलं. नाही भेटलं पोलीस तो होमगार्ड बी चाललं जाईल. हा होमगार्ड आणि का पोलीस PSIच्या वर स्वप्न बघायचं नाही, IAS वर स्वप्न बघायचं नाही. एकदा लाईन लागली ना समजतं ना अभ्यासाची पद्धत काय आहे, मग काय प्रॉब्लेम आहे. नाही आपलं जेव्हा वागेश्वरीचं स्वप्न घेऊन आपण टेकडीचं बघतो आपण हातून धुवायचा तो कुठं मिळेल. नाही ते नाही भाऊ, मग काय नाही पुढे लागलेला बायोडाटा तयारच आहे. धुणं धुवायच्या दगडाचं स्वप्न असेल तर हातामध्ये मातीचं ढेकूळ येईल आणि मातीचा ढेकळाचं स्वप्न असेल तर स्वतःची माती होऊन जाईल, दुसरी माती तिथं येऊन जाईल, आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि म्हणून स्वप्न बघा, स्वप्न बघणारी वेळीच असतात आणि तीच सत्यात उतरवतात. आपलं स्वप्न मात्र जाहीर करत ठेवू नका. आपण जेव्हा, मी माझ्या डायलॉगमध्ये नेहमी सांगतो, आपण जेव्हा जिंकतो ना तेव्हा आपण एकटे जिंकलेलं नसतो. ज्यांनी ज्यांनी आपल्याला पराभूत करण्यासाठी जे षडयंत्र रचलेलं असतं त्यांच्यासाठी आपल्याला जिंकायचं असतं. म्हणून स्वामीजी म्हणतात विश्वास हा चिलखत आहे. जिंकण्यासाठीची पहिली पात्रता काय? जिंकण्यासाठीची पहिली पात्रता जिंकण्याचा विश्वास असला पाहिजे. हरण्याच्या विचारानं माणसं कधीच जिंकत नाही. आणि आपल्यामध्ये 100% देऊन पहा, तुम्ही त्यात नाही येणार. आपल्यात किती 100% तुम्हाला सांगतो, तो प्रयोग करतो आणि थांबतो. माझा वेळ संपलेला. समजा इथून तुम्हाला, तुम्ही सगळे रनिंग करणारे पोरं आहेत बरोबर, चौपाळ्यापर्यंत रनिंग करत जायचंय. इथून कॉम्पिटिशन लावली असं समजू बरोबर. आपलं आपलं ठरवायचं आहे, चौपाळ्यापर्यंत जायचंय. आपलं आपलं ठरवा किती मिनिटात पोहोचणार आहात. ठरवून कोणाला सांगू नका. चौपाळा ह्या मध्य रस्त्याने जाऊ आपण, चालेल ना? हां, ठरवून घेतलं. चौपाळ्याच्या स्टेशनपर्यंत मंदिरापर्यंत पोहोचायचं. त्या लक्षात नाही आलं चौपाळा नाही आला, बस स्टँड जाऊ, बस स्टँडपर्यंत पडायचं. किती वेळ लागेल आपला आपलं ठरवून घ्या, कोणाला सांगू नका. ठरवलं 5 मिनिटं, 6 मिनिटं, 10 मिनिटं. ओके. आता कल्पना करा इथंच आहात,
आजूबाजूला कोणीच नाहीये आणि तुमच्या मागे वाघ लागला, किती वेळात पोचा? सर 2 मिनिटं. मग कुठे गेले मगाशी 5 मिनिटं 10 मिनिटं ठरवलं ना, 2 मिनिटात पोहोचलं कसं? कुठून आलं हे? कुठून आलं? हा, आत आहे, मनात नाही, आत आहे. ते काढत नाही, आपण काढत नाही. ती काढण्यासाठी 100% देता आलं पाहिजे. योगायोगाने मी आता बसलोय, तो समोर बसला, मला तर नाव विसरलं, सरांच्या बाजूला बसलेला प्रथम. मागच्या कॉम्पिटिशन मध्ये मी होतो ना. कशात होतो रे? उभा रे. कुठे होतो? नाही, जोर मारणे स्पर्धा. हा, बैठ जा. तुमचे पोलीस भरतीचे बी पोरं होते सर. आता माझ्यासारखा बघितलं तर माझं 46 रनिंग आहे. तुमचे रोजचे व्यायाम करणारे पोरं, बैठका मारणारे पोरं, सगळ्यांमध्ये पहिला मी आहे. 5 मिनिटामध्ये 106चा माझा रेकॉर्ड आहे. ते बाकी सगळे बघायला लागले. त्यांना पहिली गोष्ट हात असा काय हाऊस. मी ऍक्च्युली मी त्या कार्यक्रमाचे अँकर म्हणून गेलो होतो. अण्णांनी, प्रकाश अण्णांनी बोलवलं होतं. ते म्हटलं अरे मी उभं होतो. आणि त्यात मी आता 25-30 या वयातल्या मुलांसोबत मी त्यावेळेस 44 वयाचा मागच्या वर्षी 107चा माझा रेकॉर्ड आहे. बाकी 15, 20, 25, 30, 35. ते बाकी सगळे विचारायला लागले कसं काय शक्य आहे? हे शक्य आहे का अचानक? हे कुठून आलं? हे सातत्याने रोजची साधना आहे माझी. मी शरीरावरती फार प्रेम करतो, मनावरती फार प्रेम करतो. माझं मेडिटेशन असतं. मला आणि मी संध्याकाळी तुम्हाला युट्यूबवरच सापडेल. माझं काही झालं घरातलं कुटुंबातलं आवरेल, पण मला रनिंग करून 5-6 राऊंड मारायचेच आहे. मला रेग्युलरली माझा स्वतःचं वर्कआउट करायचंच आहे. मला कॉलेज सांभाळायचंच आहे. मी 15 वर्षात एकही दिवस उशिरा गेलो नाही सर. 7 वाजता मी कॉलेजला असतो. विशेष म्हणजे हे कुठून आलं? हे स्वामीजींच्या चरित्रातलं आहे. टायमिंग म्हणजे टायमिंग ठरलं, यावेळेस त्यावेळेस पोहोचलंच पाहिजे. नाही तर काय नाही. आज 5 मिनिटं कॉलेजमध्ये असताना मी इथल्या BEd कॉलेजचा विद्यार्थी एकदा भांडलोय सर. कारण 7-7:30ला प्रार्थना असायची आणि खोटं वाटत होतं. सुषमा मॅडम तिथंच आहेत तुमच्या कॉलनीत आमच्या. एकदम 5 मिनिटं मला बाहेर उभं राहावं लागलं. मी प्राचार्यांकडे गेलो. आमच्याकडे नानकर सर म्हणून होते. सर मला बाहेर उभं राहावं लागलं. बरं काही बाहेर उभं राहिलं कोणी पनिश केलं का मला? नाही, पण मला बाहेर का उभं राहावं लागलं? त्यांनी म्हटलं अहो तुम्ही 5 मिनिटं आधी बेल वाजवली आहे. त्या शिपायाला पाणी भरायला जायचं म्हणजे आधी बेल वाजवून प्रार्थना सुरू होऊन गेली. म्हटलं नाही, मी ठरवलंय मी वेळेवर येईल आणि एकही दिवस मिस करणार नाही. मी माझा BEd कॉलेजला एकही दिवस ऍबसेंट नाहीये. 100% याला म्हणतात. तेव्हा 100% आपण देतो तेव्हा ती गोष्ट मिळते. मी MEdचा धुळ्याचा विद्यार्थी, विद्यापीठातला आहे. हे त्याचं येतं का मित्र? नाही. हे सगळं आपल्या हात आहे. स्वामीजी मुडापणा सांगतोय, हे स्वामीजी आपल्याला सांगतात हे तुमच्या हात आहे. हे तुमच्या आतून तुम्हाला शोधता आलं पाहिजे आणि ते तुम्ही ते 100% दिलं तर तुम्हाला यश 100% मिळेल. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या स्पर्धांसाठी, सगळ्या भरतीसाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि खरंच तुम्हाला वाटलं की भांबरे सरांनी आपला हा अर्धा पाऊण तास सत्कारने लावला तर एकदा भांबरे सरांसाठी जोरदार आपण एवढा वेळ मलाही ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.